सध्या राज्याच्या राजकारणात पॉवरफुल राजकारण पाहायला मिळतंय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे. सुरुवातीपासून चर्चेत असलेला बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी कारण आहे तुतारी हे पक्षचिन्ह. तुतारी वाचवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंसमोर उभ्या राहिलेल्या अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्यानं वाद निर्माण झालाय. पाहूया हा रिपोर्ट. सुप्रिया सुळेंच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाला आता बारामतीतच आव्हान मिळालंय. अपक्ष उमेदवाराला तुतारीचं दुसरं चिन्ह दिल्यानं नवा वाद निर्माण झालाय. नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी समोर आणखी एक अडचण उभी राहिली आहे. अपक्ष उमेदवाराच्या तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आक्षेप घेतलाय. त्यासाठी रीतसर निवडणूक आयोगात तक्रार देण्यात आली आहे. संविधानाच्या चौकटीत राहून इलेक्शन व्हावं याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि आम्ही नेहमीच नियम कायदे पाळलेले आहेत. आणि ह्याचं ऑब्जेक्शन आम्ही 1 महिन्यापूर्वीही घेतलं होतं. 1 महिन्यापूर्वीच आम्ही विनंती केली होती इलेक्शन कमिशनला की अशी चिन्ह देऊ नका, आणि ती नोटीस आम्ही इलेक्शन कमिशनला आमच्या वतीने आम्ही पाठवली होती. मवियातले सोबतीही सुप्रिया सुळेंच्या मदतीसाठी धावून आले. शरद पवारांप्रमाणेच पक्षफुटीचा सामना करावा लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं हा रडीचा डाव असल्याचं म्हटलंय. निवडणूक रडीचा डाव म्हणून लढली जाते, असं जनतेच्या मैदानात जिंकता येत नाही, म्हणून अशा पद्धतीनं तांत्रिक कारणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रकार सुरतमध्ये तेच घडलेलं आहे ना. तसंच काही ठिकाणी घडतंय. जसं आनंद गीते नावाचे 8 उमेदवार उभे केले रायगडमध्ये. उगाच अशा पद्धतीने एकमेकांना काड्या करणं हे काही हेल्दी वातावरणाचा प्रकार नाही आहे. एकेकाळचे सहकारी असलेले परंतु अजितदादांसोबत गेलेले छगन भुजबळही थोरल्या पवारांच्या बाजूनं उभे राहिलेत. 2 तुतारी चिन्हांमुळे अडचण होऊ शकते असं त्यांनी म्हटलंय. मला असं वाटतं की त्याबद्दल जे आहे निवडणूक आयोगाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे, कारण निश्चितपणे याच्यामध्ये जे आहे अडचण निर्माण होऊ शकते. बारामती मतदारसंघात 38 उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभेच्या निवडणूक चिन्ह वाटपात सोयल शहा, युनुस शहा शेख या अपक्ष उमेदवारांना चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमात तुतारी या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह त्यांना देण्यात आलं. त्यामुळे तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस असा संघर्ष निर्माण झालाय. बारामती या लोकसभेला अर्ज भरला होता. आज तो माझा व्हॅलिड ठरला आणि मला तुतारी देखील चिन्ह मिळालं. मी तुतारी ह्या शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण मी निवडणूक अधिकारीशी बोललो. ते म्हटले की तुतारी ह्या चिन्हावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, कारण ते इलेक्शन गव्हर्नमेंटचं ते व्हॅलिड आहे, त्यामुळं त्यात ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. तुम्हाला हे चिन्ह दिलं गेलेलं आहे. जिथे शरद पवारांचे उमेदवार आहेत तिथेच अशा प्रकारचं चिन्ह देण्यात आल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. त्यामुळे आता हा योगायोग समजावा की जाणीवपूर्वक कोंडी करण्याचा प्रयत्न, याचा तिढा सुज्ञ मतदारांना सोडवावा लागणार असं दिसतंय. पुण्याहून चंद्रशेखर भांगेसह विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. एकीकडे राज्यात पोलिसांची कमतरता असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारनं Y+ दर्जाची सुरक्षा दिल्यानं चर्चेला उधाण आलंय. पाहूया. अजित पवारांच्या युवराजांना सरकारनं Y+ सुरक्षा दिल्यानं राज्यात नवा वाद निर्माण झालाय. जवळपास अख्खं पवार कुटुंबच सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार लढतीत प्रचाराकरता उतरलेलं असताना अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारही आईसाठी मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पार्थ पवार स्थानिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, संवाद साधतायत. अशातच राज्य सरकारच्या वतीनं आता दादांच्या पुत्राला अर्थात पार्थ पवारांना Y+ सुरक्षा पुरवल्यानं विरोधकांच्या हाती आयत कोलीतच मिळालंय. अरे जे 30-40 आमदार आहे ना, याला कुत्र विचारत नाही, यांना सिक्युरिटी माहिती आहे तुम्हाला.
यांना कुत्र विचारत नाही, यांना वाय प्लस एवढे सरकारने दिलेली. एकीकडे पुणे पोलिसांनी ताण येऊ नये म्हणून निवडणूक काळात व्हीव्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा कमी केली असे चित्र असताना दुसरीकडे पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे. त्याउलट सुप्रिया सुळेंनी ज्या स्वतः उमेदवार आहेत त्यांनाही कधी सुरक्षा पुरवली नसल्याचा दावा हा केलेला आहे. पार्थ पवार यांना वाय+ सारखी सुरक्षा दिली आहे. ठीक आहे, यातली मला काही फारशी माहिती नाही. तुमची मागणी असणार आहे की रोहित पवार, युगेंद्र पवार यांना सुरक्षा जशी आज पार्थ पवार. ठीक आहे, तर नाही दिली आमच्या मुलांना, इट्स ओके. ठीक आहे, काय करणार. पार्थ पवार यांना ना कोणता धमकीचा फोन आला ना त्यांचा गुन्हेगारीशी संबंध आहे. त्यामुळे त्यांना वाय प्लस सुरक्षा का दिली असा प्रश्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केलाय. त्यांना अशा प्रकारचा कुठला धमकीचा फोन आलाय किंवा धमकीचा ईमेल आलाय असं देखील कधीही वाचनामध्ये आलं नाही. त्यामुळे नेमकी कोणत्या कारणासाठी त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे हे समजण्याचं कारण नाही. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र पार्थ पवारांना थेट वाय प्लस सुरक्षा दिल्यानं दादांच्या पुत्रावर राज्य सरकार इतकं मेहरबान का अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.